सो ऑलरेडी प्रॅक्टिस सेट 3.4 मधले 4 क्वेश्चन्स ऑलरेडी झालेले आहेत. पुढचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता फर्स्ट ऑफ ऑल रेक्टँगल म्हणजे काय हे माहिती आहे का तुम्हाला? रेक्टँगल म्हणजे काय? ज्याच्या अपोजिट साइड्स काय असतात? इक्वल असतात. ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. या दोन साइड्स काय आहेत? इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात. काय असतात? आणि ऑल अँगल्स किती डिग्रीचे असतात रे? 90 डिग्रीचे असतात. ही मेन प्रॉपर्टी आहे कोणाची? रेक्टँगलची. आणि आपल्याला आता काय सांगितलंय त्यांनी की तुम्ही प्रूव्ह करा की हा जो रेक्टँगल आहे किंवा हा म्हणजे एव्हरी रेक्टँगल काय असतो? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. काय असतो? ओके, सर्कल घ्या, टेक अ सर्कल. त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? एक रेक्टँगल काढायचा आहे. हा रेक्टँगल हा काय दाखवायचा आपल्याला? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, त्याला नाव देऊन टाकूया आपण ए बी सी डी. आणि हा काय दाखवायचा आपल्याला? तो काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ते प्रूफ करायचं. सो गिवन काय दिलंय आपल्याला ते लिहूया. फर्स्ट ऑफ ऑल गिवन क्वाड्रिलॅटरल जो आहे कोणता? ए बी सी डी इज ए रेक्टँगल. काय आहे रे? रेक्टँगल एवढंच दिले. काय प्रूफ करायचं आपल्याला? टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए सायक्लिक काय आहे? क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम बघितलंय. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय सांगतं रे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम की सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये जो क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आपल्याला, हा सायक्लिक म्हणजे काय? की त्याचे सगळे अँगल्स काय आहेत? सर्कलवर आहेत. शिवाय त्याचे जे अपोजिट अँगल्स आहेत, काय? अपोजिट अँगल्स यांची सम किती असते? 180 डिग्री असते. किती असते? मग आपण नाव पण दिलं होतं त्याला ए बी सी डी. सो अँगल ए प्लस अँगल सी किती असायला पाहिजे? 180 डिग्री. आणि अँगल बी आणि अँगल बी प्लस अँगल डी यांची पण सम किती यायला पाहिजे? 180 डिग्री. असं असेल तर आपण ए बी सी डी या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणू? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणू. आता हे किती सोपं आहे बघा. हे थेरम प्रूफ करायला किती सोपं आहे. आता तुम्हाला माहिती आहे रेक्टँगल आहे म्हणजे याचे सगळे अँगल्स किती डिग्रीचे असतील रे? हा, मग मला सांगा ए आणि सी अपोजिट अँगल आहे. अँगल ए प्लस अँगल सी किती होणार आहे? 90 प्लस 90 180. अँगल बी आणि डी किती होणार आहे? 90 प्लस 90 180. ओके, काय आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. 3-4 ओळीमध्ये याचं प्रूफ आहे. ओके, चला मग आता घेऊया प्रूफ. प्रूफ मध्ये स्पष्ट लिहून टाका काय की क्वाड्रिलॅटरल जो आहे ए बी सी डी हा काय इज ए रेक्टँगल. ओके, रेक्टँगल आहे. दॅट्स वाय आपल्याला काय म्हणता येईल? अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू व्हॉट? 90 डिग्री. काय आहे? 90 डिग्री. चला मग फर्स्ट काय घेऊया? अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू व्हॉट? काय येईल? अँगल ए किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. अँगल बी कितीचा आहे? 90 डिग्री. सो 90 प्लस 90 किती झालं? 180 डिग्री. देअरफॉर इथं लिहा अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू व्हॉट? 180 डिग्री. ह्याला बॉक्स करा. इक्वेशन नंबर 1 लिहा. ओके, 1 लिहिलं. आता नाव सिमिलर सॉरी अँगल ए आणि अँगल बी घ्यायचा आहे का? ए ची जोडी कोणाबरोबर घ्यायची आहे? सी बरोबर ना. अँगल ए आणि अँगल काय घ्यायला पाहिजे होता? सी. अँगल सी. ओके, यांची जोडी. सो बी बरोबर कोणाची जोडी घेणार? डी ची. नाव अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू व्हॉट? अँगल बी किती डिग्रीचा आहे? अँगल डी कितीचा आहे? 90 डिग्री. 90 प्लस 90 किती झाले? 180 डिग्री. आणि इथे लिहा देअरफॉर अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू व्हॉट? 180 डिग्री. आता दोन्ही 180 डिग्रीचे झाले.
अपोजिट अँगल्स किती डिग्रीचे झाले 180 चे. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 1 and 2 वरनं काय म्हणता येईल आपल्याला अपोजिट अँगल्स ऑफ काय म्हणता येईल अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज सप्लिमेंटरी आहेत का सप्लिमेंटरी. देअरफॉर आता कोणतं थेरम वापरणार तुम्ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम वापरणार की कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम वापरणार. कॉन्व्हर्स सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय सांगतं की ABCD हा काय आहे सायक्लिक आहे आणि म्हणून त्याचे अँगल्स काय असणार आहेत सप्लिमेंटरी. कॉन्व्हर्स काय सांगतं की त्याचे अँगल्स कसे आहेत अपोजिट अँगल्स कसे आहेत सप्लिमेंटरी आहे म्हणून तो काय आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग आपण पहिले काय दाखवलंय की ते कसे आहेत सप्लिमेंटरी आहेत हे दाखवलंय. सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो की त्यांची सम किती असली पाहिजे 180 डिग्री असली पाहिजे. सो देअरफॉर मी इथे लिहितो देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आपल्याला काय म्हणता येईल क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. येस ऑर नो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. झालं प्रूफ. ओके सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं प्रूफ झालं. सिंपल आहे. आणि हा क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की रेक्टँगल शो करा की एव्हरी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे सर्कल मधनं त्याचे सगळे वर्टेक्स पास होतात किंवा त्याच्या सगळ्या वर्टेक्स मधनं एक सर्कल काय होतं पास होतं. याला काय म्हणतो आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. समजलं. जायचं पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा देखील एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. ही क्वेश्चन बऱ्याचदा विचारलाय. ओके गेल्या वेळी आपल्या प्रिलिमिनरी फर्स्ट आणि सेकंड मध्ये हा क्वेश्चन आला होता. दोन्ही प्रिलिमिनरीजला विचारला होता सेंट झेवियर्सला. ठीक आहे घेऊया. क्वेश्चन 6 काय बघा इन फिगर 3.59 फिगर दिलेली आहे. अल्टिट्यूड YZ अँड XT बघा हे अल्टिट्यूड्स आहेत. अल्टिट्यूडचा काय अर्थ होतो सर अल्टिट्यूड सांगा जरा. सपोज हा ट्रायंगल आहे ठीक आहे. या ट्रायंगलचा हा जर वर्टेक्स आहे सपोज तुम्ही या BC ला काय सपोज केलं तुम्ही हा बेस आहे. हा काय आहे बेस. मग उरलेला वर्टेक्स कोणता आहे A वर्टेक्स. A वर्टेक्स मधनं एक जर परपेंडिक्युलर लाईन काढली आपण बेसवर. ओके वर्टेक्स मधनं परपेंडिक्युलर जी लाईन असते त्या परपेंडिक्युलर लाईनला आपण काय म्हणतो अल्टिट्यूड काय म्हणतो. आणि या बेसचा जर मी सेंटर घेतला काय घेतला आणि वर्टेक्स आणि सेंटर जर जॉईन केलं तर या लाईनला आपण काय म्हणतो मीडियन. हिला काय म्हणतो आपण मीडियनचं आता काय घेणं देणं आहे का नाही. कोणाचं आहे अल्टिट्यूड. आणि अल्टिट्यूड काय असतो 90 डिग्रीचा अँगल तयार करतो म्हणजेच परपेंडिक्युलर असतो. सो इथे कोणता अल्टिट्यूड आहे बघा हा YZ अल्टिट्यूड आहे. WX लाईनवर तो काय परपेंडिक्युलर आहे. इथे XT हा अल्टिट्यूड आहे आणि तो कोणत्या लाईनवर परपेंडिक्युलर आहे WY या लाईनवर तो काय आहे परपेंडिक्युलर आहे. समजतंय सगळ्यांना ऑल ऑफ यू गेट इट. काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये इथपर्यंत काही शंका आहे नाही. हे दिलेले आहे ट्रायंगल YXY इंटरसेक्ट ऍट P प्रूव्ह दॅट. ठीक आहे. आणि ह्या ज्या अल्टिट्यूड आहेत कोणती अल्टिट्यूड YZ आणि XT हे एकमेकांना कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात P पॉइंट मध्ये. तुम्हाला काय शो करायचंय WZPT सायक्लिक आहे. व्हेर इज WZPT हा काय आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. काय आहे आता मला सांगा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दाखवण्यासाठी अपोजिट अँगल्स हे काय असले पाहिजेत सप्लिमेंटरी असले पाहिजेत. म्हणजे त्यांची सम किती यायला पाहिजे 180 डिग्री यायला पाहिजे. आता आपल्याला कोणता अँगल दाखवायचा आहे तो आपण बघूया. बघा हा WZPT हा तुम्हाला काय दाखवायचा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दाखवायचा आहे. येस ऑर नो. आता याच्यामध्ये हा Z 90 डिग्रीचा आहे का
हा परपेंडिक्युलर आहे, एक्स टी परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा टी अँगल पण 90 डिग्रीचा आहे का, आणि हे दोघं काय आहेत रे, अपोजिट अँगल आहे. सो अँगल झेड प्लस अँगल टी इज इक्वल टू काय येईल, 90 प्लस 90 180 आलं का, झालं ना, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला, सप्लिमेंटरी आहे. हा अँगल झेड आणि अँगल डब्ल्यू आर सप्लिमेंटरी, देअरफॉर डब्ल्यू झेड पी टी हा काय झाला, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला. समजलं पहिलं, आणि पुढचं नंतर बघू आपण कोण सायक्लिक आहे हे दाखवा. ओके ठीक आहे, चला हे पहिले लिहून घेऊ जे जे दिलंय आपल्याला. गिवन काय दिलेले, जे दिलेलं आहे तेच लिहायचं, अर्धा मार्क मिळवून घ्यायचा. काय, अल्टिट्यूड वाय झेड अँड एक्स टी ऑफ ट्रायंगल डब्ल्यू एक्स वाय इंटरसेक्ट ऍट टी, देअरफॉर तुम्हाला काय लिहिता येईल, अल्टिट्यूड जी आहे वाय झेड परपेंडिक्युलर आहे कोणावर, डब्ल्यू एक्स वर, परपेंडिक्युलर टू साइड डब्ल्यू एक्स आहे का परपेंडिक्युलर. सिमिलरली दुसरं एक्स टी अल्टिट्यूड पण दाखवा, अल्टिट्यूड एक्स टी परपेंडिक्युलर, बघा एक्स टी परपेंडिक्युलर आहे कोणावर, डब्ल्यू वाय वर, साइड डब्ल्यू वाय. हे दिलेलं आहे का तुम्हाला, ह्याचं तुम्ही लिहून टाका. हे कशामध्ये लिहिणार तुम्ही, टू प्रूफ, हे आपल्याला पॉईंट 1 पॉईंट 2 काय करायचंय, प्रूफ करायचंय. डायरेक्टली सोल्युशनला स्टार्ट करतो मी. ठीक आहे, सोल्युशन इन क्वाड्रिलॅटरल कोणता दिला होता आपल्याला, कोणता क्वाड्रिलॅटरल सांगितलंय, डब्ल्यू झेड पी टी. या क्वाड्रिलॅटरल मध्ये डब्ल्यू झेड पी टी मध्ये हे लिहून टाका, बरोबर. अल्टिट्यूड वाय झेड परपेंडिक्युलर टू साइड डब्ल्यू एक्स अँड अल्टिट्यूड एक्स टी परपेंडिक्युलर टू साइड डब्ल्यू वाय. याच्यामुळे काय झालं, अँगल झेड दाखवा पहिले, कोणता अँगल झेड आहे रे, बघा डब्ल्यू झेड पी, यस ऑर नो, डब्ल्यू झेड पी इज इक्वल टू व्हॉट, हा 90 डिग्रीचा आहे, हा किती डिग्रीचा आहे, शिवाय डब्ल्यू टी पी अँगल डब्ल्यू टी पी हा सुद्धा किती डिग्रीचा आहे, कारण का की या दोन्ही अल्टिट्यूड्स या साइड्सवर काय आहेत, परपेंडिक्युलर आहे. इथपर्यंत काही शंका आहे तुम्हाला, इथपर्यंत काही अडचण आहे, नाही, बरोबर. मग आता या दोघांची सम करा, कारण ते अपोजिट अँगल्स आहेत. बघा हा झेड आणि हा टी, हे दोघं अपोजिट आहेत आणि हे दोघं अपोजिट आहेत, बरोबर. मग पहिले झेड आणि टी घ्या, देअरफॉर अँगल झेड आणि अँगल टी घेऊया. अँगल डब्ल्यू झेड पी प्लस अँगल डब्ल्यू टी पी इज इक्वल टू, झेडचा अँगल किती आहे 90 डिग्री, प्लस टी अँगल किती आहे 90 डिग्री, 90 प्लस 90 किती झाला 180 डिग्री. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. देअरफॉर डब्ल्यू झेड पी प्लस अँगल डब्ल्यू टी पी इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, देअरफॉर अँगल डब्ल्यू झेड पी अँड अँगल डब्ल्यू टी पी आर सप्लिमेंटरी टू ईच अदर. एकमेकांना कसे आहेत ते सप्लिमेंटरी. मराठीमध्ये काय लिहिणार, डब्ल्यू झेड पी आणि डब्ल्यू टी पी हे एकमेकांना पूरक कोन आहेत. काय आहेत एकमेकांचे पूरक कोन आहेत. आणि म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम च्या कॉन्व्हर्स वरनं मला काय लिहिता येईल, क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू झेड पी टी इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय असेल रे तो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल.
किंवा तुम्ही असं इथे आणखी लिहू शकतात. मला सांगा, तुम्हाला एक पॉइंट माहिती आहे का, की WZPT हा तर क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन ज्याला 4 बाजू आहेत, आणि क्वाड्रिलॅटरलची सम किती असते? 360 डिग्री. किती असते? त्याच्यामध्ये हा 90 डिग्रीचा आहे, हा 90 डिग्रीचा, म्हणजे हे दोघं मिळून किती झाले रे? मग उरलं कोण? W आणि P. हे दोघं किती असतील? 180 चे असतील. सो इथे लिहू शकतात तुम्ही सिमिलरली अँगल W दाखवा, ZWT, अँगल ZWT प्लस अँगल ZPT इज इक्वल टू व्हॉट? 180 डिग्री. किंवा सिमिलरली वी कॅन शो, असं लिहा, सिमिलरली वी कॅन शो. आपण असं दाखवू शकतो ना? दाखवू शकतो की नाही? कसं दाखवू शकतो बघा, सिंपल. अँगल W प्लस अँगल Z प्लस अँगल P प्लस अँगल T इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर. हा अँगल आणि हा अँगल मिळून किती झाले रे? 180 प्लस अँगल Z प्लस अँगल T इज इक्वल टू व्हॉट? 360. 180 तिकडे गेला, काय राहील इथे? अँगल Z प्लस अँगल T इज इक्वल टू 360 मायनस 180. मग काय झालं? अँगल Z प्लस अँगल T इज इक्वल टू व्हॉट? 180 डिग्री. झालं का प्रूफ? झालं प्रूफ. म्हणजे दोघेही अँगल ऑफ पेअर जे आहेत हे किती आहेत? सप्लिमेंटरी टू इच अदर आहेत, आणि सप्लिमेंटरी आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणणार? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणणार. ओके. अरे जागा सोडली नव्हती मी. सेकंड काय? पॉइंट XZTY आर कॉन सायक्लिक. ठीक आहे, पुसू हे रफ करू मी. ओके, ठीक आहे. आता कोणते पॉइंट्स म्हणतायत रे कॉन सायक्लिक? बघा, एक्स, वेर इज एक्स? एक्स, झेड, टी अँड वाय. हे चारही पॉइंट्स काय आहेत म्हणाले? कॉन सायक्लिक आहे. हे प्रूफ करा. एक थेरम जर आठवत असेल तुम्हाला, जस्ट डोक्यामध्ये घ्या. मी काय सांगितलं होतं? ही एक सेगमेंट आहे, लाईन आहे, याच्यावर हा पॉइंट आहे ए बी. बरोबर. या सेगमेंटच्या वन ऑफ द साइडला कोणतेही पॉइंट्स घ्या आणि त्याच्यामधनं काय काढा? कॉन्ग्रुएंट अँगल्स काढायचे. म्हणजे हा अँगल प्लस हा दुसरा वाला अँगल, हे जर दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे हा जर 70 डिग्रीचा आहे तर हा पण जर 70 डिग्रीचा असेल तर हे चारही पॉइंट्स काय असतात? कॉन सायक्लिक असतात. हे चारही पॉइंट्स काय असतात? असे एक करोलरी बघितली आपण, सांगितली होती का? आणि मी म्हटलं होतं की एकाच क्वेश्चन मध्ये ही करोलरी यूज होते. तो हाच क्वेश्चन आहे. ओके. आता इथे सिमिलरली बघा, इथे हा झेड म्हणजे हा XZY, हा अँगल 90 डिग्रीचा आहे. सिमिलरली XT आणि Y हा पण अँगल 90 डिग्रीचा आहे, आणि हे दोन्ही अँगल XY या सेगमेंटच्या वन ऑफ द साइडला आहेत. बरोबर. सो देअरफॉर बाय दिस करोलरी आपल्याला काय म्हणता येईल? की पॉइंट एक्स, झेड, टी अँड वाय आर कॉन सायक्लिक पॉइंट्स. बघा, सेकंड अँगल दाखवा. कोणता अँगल? XZY. XZY इज इक्वल टू व्हॉट? 90 डिग्री. अँड अँगल XTY इज इक्वल टू ऑल्सो 90 डिग्री. बघा, XZY आणि XTY दोन्ही अँगल किती आहेत रे? 90 डिग्री. अँड आणखी काय लिहिता येईल? अँड बोथ द अँगल्स आर lie on same side XY. सेम साइड XY च्या सेम साइडला आहेत. सेम साइड असं लिहूया, सेम साइड ऑफ साइड XY. therefore by corollary
करोलरी, कोणाची करोलरी होती ती? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमची. देअरफॉर बाय करोलरी ऑफ सायक्लिक एक की बघू 2 मिनिटं जस्ट चेक करूया आपण. असं काही दिलं नाही, थेरम दिलेलं आहे डायरेक्ट. थेरम ऑफ कॉनसायक्लिक पॉइंट्स लिहूया. ओके, देअरफॉर थेरम ऑफ कॉनसायक्लिक पॉइंट्स. काय लिहिता येईल तुम्हाला? पॉइंट, कोणकोणते पॉइंट रे? एक्स, झेड, टी अँड वाय. पॉइंट एक्स, झेड, टी अँड वाय आर कॉनसायक्लिक पॉइंट्स. कोणते पॉइंट्स आहेत ते? म्हणजे त्यांच्यामधनं काय होईल? एक अँगल पास होईल. करून बघा मग होतंय का पास. झालं पास सगळ्यांमधनं? ओके, आहे कॉनसायक्लिक. ठीक आहे, समजतंय ना? ओके, एकदम इझी आहे. काही याच्यामध्ये काय आहे समजतंय? काय केलं आपण? पहिला मुद्दा काय सांगितला होता तुम्हाला? पहिला मुद्दा असं म्हटलं होतं त्यांनी की हा WZPT हा काय दाखवा? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दाखवा. त्याच्यामध्ये हा 90 आहे, हा 90 आहे, 90 प्लस 90 180 झाला, म्हणून अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहेत. सिमिलरली आपण काय शो करू शकतो? W आणि P पण काय आहेत? काय आहे? सप्लिमेंटरी आहेत असं आपण शो करू शकतो. सो हा WZPT काय झालं? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला. आणि नंतर हे पॉइंट्स आपल्याला काय दाखवायचे होते? आपल्याला कॉनसायक्लिक दाखवायचे होते. सो दोन्ही हे जे पॉइंट झेड आणि पॉइंट टी आहे हा काय करतात? 90 डिग्रीचा म्हणजे इक्वल अँगल्स कॉन्ट्रीब्युट करतात किंवा ते कॉन्ग्रंट आहेत. हे कॉन्ग्रंट आहेत हे पण लिहायला पाहिजे होतं आपण. इथे एक मुद्दा ऍड करा तुम्ही, एक पॉइंट ऍड करा. काय? की अँगल एक्स झेड वाय कुठे लिहू? इथे वरती लिहितो हा. अँगल एक्स झेड वाय इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स टी वाय. 90 म्हणजे ते दोघं काय? कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की लाईनच्या वन ऑफ द साइडला कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. ते अँगल्स काय असले पाहिजेत? कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत, तर ते कॉनसायक्लिक आहेत ते पॉइंट्स. समजलं? ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? इन फिगर 3.60 मेजरमेंट ऑफ आर्क NS इज इक्वल टू 125. आता इथे कोणता अँगल तयार झालाय? आता याचं मी थेरम परत एकदा तुम्हाला सांगतो. आपण काय बघितलं होतं काल? कॉर्ड्स इंटरसेक्टिंग ऑफ कॉर्ड्स बघितलं होतं. कॉर्ड्स इंटरसेक्ट केल्यामुळे, ठीक आहे, एक्सटेरियर अँगल्स इन द सर्कल. बघा, ही एक कॉर्ड आहे आणि ही दुसरी कॉर्ड आहे. दिस टू कॉर्ड्स इंटरसेक्ट इच अदर इन अ सर्कल. बरोबर, सर्कल मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. सो कोणते अँगल्स तयार होत आहेत? कोणते अँगल्स तयार होत आहेत? इंटेरियर अँगल्स. कोणते अँगल्स तयार होत आहेत? बघा, पहिला अँगल कोणता होता? पहिली पेअर, पहिली जोडी. पहिली जोडी कोणती आहे? हा अँगल आणि हा अँगल यांची एक जोडी आहे. का? कारण इथे हे आर्क्स तयार झाले. आणि दुसरी जोडी कोणती आहे? दुसरी जोडी कोणती? ही वाली आणि ही वाली. जर त्यांना आपण नाव दिले, नंबरिंग केली, हा अँगल 1 म्हणा, याला म्हणा अँगल 2 आणि याला म्हणा अँगल 3 आणि याला म्हणा अँगल 4. सो तुमच्या काय लक्षात येते? अँगल 1 कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? अँगल 2 ला. आणि अँगल 3 कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? अँगल, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. सो जर असं असेल तर यांचं मेजरमेंट कसं काढायचं? अँगल 1 इक्वल टू अँगल 2 कसं काढायचं? हाफ ऑफ काय करायचं? कोणती आर्क आहे? समजा याला नाव द्या AB आणि याला नाव द्या CD. सो हा अँगल 3 कसा काढणार? सॉरी 1 काढायचा आहे का?
चला 1 कसा काढणार, ही जी एसी आहे आणि ही बीडी आहे, एसी प्लस बीडी यांची काय करायची, ऍडिशन करायची. हे काय एसी आणि बीडी काय आहे, आर्क आहे. काय आहेत, सो मेजरमेंट ऑफ आर्क एसी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क बीडी यांची काय करायची, ऍडिशन. हे कधी, इंटेरियर अँगल्स असतील, इंटेरियर अँगल्स ऑफ ए सर्कल, सर्कलचे इंटेरियर अँगल असतील तर. आता इथे कोणता अँगल तयार होतोय रे सर, इथे एक्सटेरियर अँगल तयार होतोय बघा. सर्कलच्या आतमध्ये अँगल तयार झालाय का, नाही, सर्कलच्या बाहेर आहे. सर्कलच्या काय, सो दॅट आर्क्स काय होत आहेत तिथे, कट होत आहेत. किती आर्क्स इंटरसेक्ट होत आहेत, 2 आर्क्स. पहिली आर्क कोणती आहे, EF आणि दुसरी आर्क कोणती आहे, NS. सो अशा वेळेस काय करायचंय आपल्याला, अशा वेळेस कसं लिहायचंय मग आपल्याला, सर आता हा जो अँगल आहे कोणता, NMS, NMS याचं मेजरमेंट, याची व्हॅल्यू कशी काढणार आपण, तर ती पण अशीच काढणार, 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क. इथे कोणती आर्क घेणार, पहिले बिग वाली आर्क NS, आणि ती सबट्रॅक्ट करणार कोणामधनं, छोट्या आर्क मधनं, मेजरमेंट ऑफ आर्क EF, मायनर आर्क मधनं ती करणार सबट्रॅक्ट. मग जेव्हा एक्सटेरियर अँगल येतो तेव्हा आपण काय करतो, सबट्रॅक्शन, आणि जेव्हा इंटेरियर अँगल्स असतात तेव्हा आपण काय करतो, ऍडिशन. आर्क्सच्या, त्यांनी जे इंटरसेप्ट केलेल्या आहेत आर्क त्यांच्या. समजलं, समजलं का तुम्हाला, येस. मग आता इथे जे जे विचारलंय आपल्याला ते आपण लिहूया, बघू काय काय विचारलंय. गिवन काय म्हटलंय, मेजरमेंट ऑफ आर्क NS. बघा NS किती दिले, याचं मेजरमेंट किती दिले तुम्हाला, 125 डिग्री. मेजरमेंट ऑफ आर्क EF किती दिले तुम्हाला, 37 डिग्री. आणि काय विचारलंय, किती सोपा प्रश्न आहे, अँगल कोणता काढायचा आहे, NMS काढा. तुम्हाला NS माहितीये का, NS माहितीये का, येस सर. EF आर्क माहितीये का, EF माहितीये. यांचं सबट्रॅक्शन करा, अँगल NMS मिळेल तुम्हाला. 2 मार्काला हा प्रश्न विचारला जाईल. असा एक प्रश्न 100% असतो. बघा हे तुमचं मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन वाला चॅप्टर आहे. काय, मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन विदाउट ऑप्शन 12, विथ ऑप्शन 16, 16 मार्काला येणार आहे. त्याच्यामुळे हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे छोटे मोठे प्रश्न तर येतच राहतात. गिवन काय दिले मग बघा, मेजरमेंट ऑफ आर्क NS इज इक्वल टू काय दिलंय, 125 डिग्री, आणि मेजरमेंट ऑफ आर्क EF किती दिलंय, 37 डिग्री. टू फाइंड, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, काय फाइंड आउट करायचंय, मेजरमेंट ऑफ अँगल NMS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सोल्युशन. सो बाय कशाने काय लिहिणार, बाय एक्सटेरियर अँगल ऑफ, एक्सटेरियर अँगल ऑफ ए सर्कल, याच्यानुसार काय लिहिता येईल आपल्याला, मेजरमेंट ऑफ अँगल NMS कसं फाइंड आउट करणार, 1/2. ओके, 1/2 कोणाच्या, कोणत्या आर्क इंटरसेप्ट झाल्यात, पहिली आर्क आहे EF आणि दुसरी आर्क कोणती आहे, NS. त्याच्यातली मेजर आर्क कोणती आहे ती अगोदर घ्या, मेजर आर्क NS मायनस मेजरमेंट ऑफ आर्क छोटी कोणती आहे, EF. ओके, हे काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. सो टाका व्हॅल्यूज, 1/2 ॲज इट इज. NS किती दिली आहे तुम्हाला, 125 डिग्री, मायनस EF किती दिली आहे तुम्हाला, 37 डिग्री. हे सबट्रॅक्शन करा, 125 मायनस 37, इथे झाले 15, इथे राहिला 1, 15 मधनं 7 गेले, किती उरले, 8. इथे झाला 11, 0, 11 मधनं 3 गेले, किती उरले, 8. करेक्ट, 8च ना, 19, 11 बरोबर. सो 1/2 मल्टिप्लाय बाय हे सबट्रॅक्शन करून किती आलं, 88. डिवाइड करा, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा
8 आणि 41 वन जा 44 डिग्री. किती आलं? हे कोणाचं मेजरमेंट आलं रे? मेजरमेंट ऑफ अँगल NMS. Therefore हा जो NMS हा अँगल आहे, या अँगलचं मेजरमेंट किती आलं? 44 डिग्री. समजतंय? समजलं का सगळ्यांना हे? बघा हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. सोपा फुकटचे मार्क घ्यायचे, सुरुवातीचे इनिशियल मार्क आपल्याला अजिबात सोडायचे नाही. किती डिग्री आला हा? 44 डिग्री. येस ऑर नो? हे मार्क नाही जायला पाहिजे आपल्या हाताचे. हे इझी फुकटचे मार्क्स आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. हे कोणते अँगल्स आहेत रे? इंटेरियर अँगल्स आहेत. कोणाचे? सर्कलचे. इंटेरियर अँगल्स ऑफ ए सर्कल. ठीक आहे, काय आहे ते गिवन लिहा. गिवन काय दिले? कॉर्ड्स AC and DE इंटरसेक्ट ऍट B. जे दिले ते लिहा. कॉर्ड्स AC and chord DE intersect at B. आणि अँगल दिलाय कोणता? अँगल ABE इज इक्वल टू 108 डिग्री. वेर इज ABE? ABE हा अँगल किती दिलाय तुम्हाला? 108 डिग्री. ओके, आणखी काय दिलंय बघा. मेजरमेंट ऑफ आर्क AE इज इक्वल टू व्हॉट? 95 डिग्री. आणि अँगल ABE इज इक्वल टू 108. सॉरी, टेस्ट लिहिलं मी परत. ठीक. आणि काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? टू फाइंड मेजरमेंट ऑफ आर्क DC. चला चेकआउट करू काय काय दिलं आपल्याला. पहिले तर अँगल दिला 108 आणि काय म्हटले? मेजरमेंट ऑफ आर्क AE. आर्क AE कुठे आहे रे? आर्क AE ही आर्क AE किती दिली? 95 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले? DC. काय फाइंड आउट करायला सांगितले? आता परत एकदा बघा, परत एकदा लक्षात घ्या. हा सर्कल आहे, या सर्कलच्या ह्या दोन कॉर्ड्स आहेत. या कॉर्ड्सने कोणत्या आर्क इंटरसेप्ट केल्या तरी? ही एक आर्क आणि ही दुसरी आर्क. कोणत्या अँगलने? या अँगल. कारण तो अँगल आपल्याला दिलेला आहे. कोणता अँगल दिलाय आपल्याला? हा अँगल 108 दिलाय. सो दॅट याच्या समोर फ्रंटला कोणती आर्क आहे? ही. आणि त्याच्या अपोजिटला कोणती आर्क आहे? ही. इंटेरियर इंटरसेक्ट केल्यात, सर्कलच्या इंटेरियर मध्ये आतमध्ये इंटरसेक्ट केल्यात. सो दॅट इथे आपण ऍडिशन करणार का सबट्रॅक्शन करणार? आर्कचं ऍडिशन. संपला विषय. आलं लक्षामध्ये तुमच्या? आणि ऍडिशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार डेफिनेटली. चला मग घेऊया सोल्युशन. बाय इंटेरियर अँगल्स ऑफ ए सर्कल. याच्यानुसार काय लिहिणार तुम्ही? कोणता अँगल दिलाय तुम्हाला? अँगल ABE. याचं मेजरमेंट हे कोणाच्या इक्वल असेल? 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क. कोणत्या आर्क इन्स्क्राइब केल्यात त्याने? AE आणि DC. मेजरमेंट ऑफ आर्क AE प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. ओके, यांची काय करायची होती? ऍडिशन. जे जे दिले त्याचे व्हॅल्यूज टाका. ABE किती दिलाय तुम्हाला? 108. हा 1/2 ऍज इट इज डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय AE. आर्क AE किती दिलाय बघा? AE किती दिलाय तुम्हाला? 95 डिग्री. आणि काय काढायला लावलंय? मेजरमेंट ऑफ आर्क DC. DC मिळेल मग आता तुम्हाला काढता येईल. हा 2 इकडे कसा आहे? डिवाइड. इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय. देअरफॉर इथे मिळेल मला 108 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू काय राहिलं? 95 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. 108 2 जा किती झालं? 216. 216 करेक्ट. बघा 8 2 जा 16 चा 6 कॅरी 1
10 टू जा 20 आणि 1 21. करेक्ट. इकडे काय राहिलंय 95 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क डी सी. हा 95 प्लस आहे, इकडे येताना काय होईल -95 इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क डी सी. ओके. 216 मायनस 95, इथे राहिला 16, इथे झाला 0. 16 मधनं 5 गेले, किती उरले, सॉरी 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 पहिलीला ऍडमिशन घ्यावं लागेल. 216 मायनस 95, 6 मधनं 5 गेला 1 आणि 21 मधनं 9 गेले, किती उरले 12. किती उरले 12. बरोबर. किती आला आन्सर 121. 121 डिग्री इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क डी सी. व्यवस्थित लिहा. मेजरमेंट ऑफ आर्क डी सी इज इक्वल टू 121 डिग्री. ठीक आहे, समजलं. इतकं सोपं आहे ते, काही एवढं डिफिकल्ट नाही. इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर प्रॅक्टिस सेट 3.4. थँक्यू. प्रॅक्टिस करा. महत्वाचं काय, प्रैक्टिस. लिखो लिखो, बार बार लिखो. 100 बार बका और 1 बार लिखा बराबर होता है. म्हणजे 100 वेळेस बडबड केली, एकदा लिहून काढलं तर ते चांगलं लक्षात राहतं. ओके. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. थँक्यू.